धुळे तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीच्या नातेवाईकांनी फर्यादीला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना निकुंबे गावात घडली आहे। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खुन्नस देण्याच्या कारणावरून धुळे तालुक्यातील निकुंबे गावात शाणाभाऊ पाटील यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली होती। यात गंभीर जखमी शाणाभाऊ पाटील यांच्या धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या दरम्यान शाणाभाऊ यांचा भाऊ नानाभाऊ पाटील यांनी सोनगीर पोलिसात दशरथ किसन ठाकरे विरोधात तक्रार दिली होती। या रागातून दशरथ ठाकरे याचे नातेवाईक किशन भगवान ठाकरे, रजनी किशन ठाकरे यांच्यासह 8 ते 10 जणांच्या जमावाने नानाभाऊ पाटील यांना रस्त्यात अडवले। नानाभाऊ यांना शिवीगाळ करत तू दशरथ विरोधात तक्रार का दिली असं म्हणत तुझ्या भावाला जसे मारले तसे तुला मारून टाकू, आमचे कोणी काही करून घेणार नाही, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी नानाभाऊ पाटील यांनी सोनगीर पोलिसात दिलेल्या फर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून दशरथ ठाकरे यांच्या संपूर्ण परिवारात कायमस्वरूपी जिल्हाबंदी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे। MDTV न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। नमस्कार, माझं नाव दिनेश रमण वाघ, राहणार निकुंबे, तालुका जिल्हा धुळे। आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आदरणीय SP साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। कारण आमच्या गावामध्ये दिनांक 8/6/2026 रोजी आमच्या गावातील ग्रामस्थ शानाभाऊ संभू पाटील हे आपल्या मित्राच्या वाड्यावर गेले असता रस्त्याने जात असताना अमरधामजवळ त्यांच्यावर बेसावधपणे एका इसमाने म्हणजे आरोपी दशरथ किसन ठाकरे याने बेसावधपणे त्यांच्यावर मागून लोखंडी रॉडने जोरात वार केले। त्याच्याने ते जमिनीवर पडले आणि बेशुद्ध अवस्थेत झाले। त्याच्यानंतर आम्ही त्यांना उचलून सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9/6/2026 रोजी त्यांचा उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। तर जो दशरथ किसन ठाकरे आहे हा म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे, एक मुलगा आहे आणि त्याचा पूर्ण परिवार देखील गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे पूर्ण परिवाराचा। आज माझं वय 40 वर्ष आहे। आम्ही गावामध्ये राहतो आहोत। आमच्यासोबत आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी आहे, यांना देखील तो इतिहास ज्ञात आहे की हा जो परिवार आहे, दशरथचा जो परिवार आहे, त्यांचे काका चुलते, त्यांचे आजी आजोबा, जे काही घरातील सगळं परिवार असेल 50-50 लोकांचा परिवार, यांचं गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही गावात दहशत बघतो आहोत। की यांची एवढी दहशत आहे की गावातील सर्व शेतकऱ्यांचे, सर्व आमचं गाव बागायत आहे, बागायत शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी चोरणं, शेती उपयोगी वस्तू चोरणं, फळबागांचे नुकसान करणं आणि जर काही ज्याचं नुकसान झालेलं आहे तो जर सांगायला गेला तर त्याच्यावर कुठेतरी ॲट्रॉसिटीसारखे प्रकार घडवणं, त्याच्यावर काहीतरी चुकीचे आरोप लावणं, या गोष्टी गेलेल्या आहेत। आणि एकत्रित जर त्यांचा पूर्ण मागचा 20-25 वर्षाचा क्रिमिनल बॅकग्राऊंड जर बघितला तर हे पूर्ण कुटुंब क्रिमिनल आहे। तर आम्ही निवेदन देण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे शानाभाऊच्या परिवारावर आज दुःख आलेलं आहे तर शानाभाऊला न्याय देण्यात यावा आणि संबंधिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही SP साहेबांकडे आलेलो आहोत। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की ह्या कुटुंबाला जिल्ह्याच्या हद्दपार करण्यात यावं, याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। अदरवाईज जर ह्या गोष्टी झाल्या नाही तर ह्या गावाची शांतता आणि सुव्यवस्थेला खूप मोठा धोका होईल, असं आम्ही जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो आहोत।